आतापर्यंत घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या तुम्ही माझ्यासह पाहिल्यानंतर यापुढच्या काही महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही पाहणार आहात माझा सहकारी श्रेयस याच्यासह। धन्यवाद प्राजक्ता। या वेगवान घडामोडीसाठी पुढे देखील बातमीपत्रात आपल्याला काही सविस्तर घडामोडी पाहायच्या आहेत, मात्र त्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर। हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रहमान डकेट कोण? त्यांना गाडून आगामी निवडणुकीत महायुतीच खरी धुरंधर ठरेल। एकनाथ शिंदेंची सभागृहात टोलेबाजी। काही लोक 2 तासही सभागृहात बसले नाही। विरोधी पक्षनेत्याच्या मागणीशिवाय दुसरं काही नव्हतं। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। नागपूर ते गोवा दरम्यानच्या शक्तीपीठ हायवेचा सोलापूर पासूनचा मार्ग बदलणार। नॅशनल हायवेला समांतर जात असल्यानं मार्ग बदलल्याची सीएम फडणवीसांची विधिमंडळात माहिती। जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहील। मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना ठणकावलं। कोल्हापूर सांगलीतलं पुराचं पाणी मराठवाड्याकडे वळवणार। मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न मिटणार। मुख्यमंत्र्यांची सभागृहात घोषणा। सात दिवसात फक्त घोषणांचा पाऊस। पैसा नाही खिशात, घोषणा मात्र अपार। सतेज पाटलांची सत्ताधाऱ्यांवर टीका। दिल्लीतील रामलीला मैदानात काँग्रेसचं वोट चोर गद्दी छोड आंदोलन। मोदी शहांना सत्तेतून बाहेर काढणार। राहुल गांधींचा हल्लाबोल। वर्ध्यातील ड्रग्ज प्रकरण पोलिसांना भोवलं। कारंजा पोलीस ठाण्यातील 6 कर्मचाऱ्यांची बदली। ऑस्ट्रेलियाच्या सिडनीत हनुक्का उत्सवादरम्यान 2 बंदूकधाऱ्यांकडून अंधाधुंद गोळीबार। 10 जणांचा मृत्यू तर अनेक लोक जखमी। फुटबॉलचा सुपरस्टार मेस्सी मुंबईत। वानखेडेवर फुटबॉल प्रेमींची तुफान गर्दी। रणवीर सिंगसह अनेक नेते वानखेडेमध्ये दाखल।